भारतीय तत्वज्ञान एक सविस्तर प्रवास. अ डिटेल्ड जर्नी इनटू इंडियन फिलॉसॉफी. आज आपल्या हातात आहे एक अमूल्य देणगी, भारतीय तत्वज्ञान. केवळ विचार प्रणालींचा समुच्चय नसून ते मानवी अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारे, आत्मचिंतनाची प्रेरणा देणारे आणि जीवनाच्या गूढार्थांचा उलगडा करणारे एक विशाल आणि सखोल ज्ञानशास्त्र आहे. हे कोणत्या गोष्टींच्या शोधात आहे? आत्म्याचा, धर्माचा, मोक्षाचा, जीवनाच्या अंतिम सत्याचा आणि या विश्वाच्या निर्मिती व कार्यप्रणालीचा. भारतीय तत्वज्ञानाचा हा प्रवास केवळ बौद्धिक कसरत नाही, तर तो आत्म्याच्या उन्नतीचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि वैश्विक शांततेच्या शोधाचा एक अद्भुत मार्ग आहे. हा प्रवास आपल्याला घेऊन जाईल बुद्ध, जैन, वेदांत, योग, चार्वाक आणि अनंत धर्मसमूह यांच्याकडे. हे तत्वज्ञान केवळ ग्रंथांपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात, विचारसरणी आणि आचरणात कसे उतरवावे याचा व्यावहारिक मार्गही दाखवते. आपल्याला मिळणार आहे त्या विचारांचा जीवनात उपयोग कसा होतो, हे सामर्थ्य काय आणि हे एक तत्वविचार आयुष्यभर कसा कार्यान्वित करतो. भारतीय तत्वज्ञानाची खरी ताकद ही त्याच्या उपयोजिततेत आहे. केवळ सिद्धांत मांडणे नव्हे, तर ते मानवी जीवनाला कसे समृद्ध करू शकते, दुःखातून मुक्ती कशी मिळवू शकते आणि परमानंदाची अनुभूती कशी देऊ शकते, यावर ते भर देते. चला तर मग वाटचाल करूया या ज्ञानगंगेच्या अथांग प्रवासाला. षड्दर्शन, वेदप्रमाण मानणाऱ्या 6 तत्वप्रणाली. The 6 Astika schools, philosophies that accept the authority of Vedas. भारतीय तत्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये षड्दर्शनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही 6 दर्शने जरी एकमेकांपेक्षा भिन्न असली तरी वेदांचे प्रामाण्य स्वीकारतात आणि मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय मानतात. त्यांच्या विचारसरणीत विविधता असली तरी त्या सर्वांचा मूळ उद्देश मानवाला अज्ञानातून मुक्त करून आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणे हाच आहे. न्यायदर्शन, गौतम ऋषी तर्कशास्त्राची कला आणि ज्ञानप्राप्तीचे शास्त्र. न्यायदर्शन हे भारतीय तर्कशास्त्राचे आणि ज्ञानमीमांसेचे, एपिस्टेमोलॉजी, मूळ आधारस्तंभ मानले जाते. महर्षी गौतम यांनी न्यायसूत्रे या ग्रंथातून या दर्शनाची मांडणी केली. तर्कशास्त्राची कला, ज्ञानप्राप्तीचे शास्त्र, प्रत्यक्ष, अनुमान, उपमा व शब्द यांच्याद्वारे सत्यज्ञान कसे मिळते, हा या दर्शनाचा केंद्रीय प्रश्न आहे. न्यायदर्शनानुसार सत्यज्ञानाची प्राप्ती 4 प्रमुख प्रमाणांद्वारे होते. प्रत्यक्ष, परसेप्शन, इंद्रियांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान. उदा. डोळ्यांनी पाहून वस्तू ओळखणे, यालाच प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. न्याय वैशेषिक दर्शन हे एक असे दर्शन आहे जे ज्ञानाच्या अचूकतेला आणि प्रमाणाला सर्वोच्च महत्त्व देते. हे दर्शन इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणावर भर देते, ज्यामुळे आपण जगाला कसे समजून घेतो याची सखोल तपासणी होते. अनुमान, इन्फरन्स, ज्ञात गोष्टींवरून अज्ञात गोष्टींचा बोध करणे. उदा. धूर पाहून अग्नीचे अनुमान करणे. अनुमानाचे विविध प्रकार न्यायदर्शनाने सखोलपणे चर्चिले आहेत, जे वैज्ञानिक आणि तार्किक विचारांना आधार देतात. अनुमानामध्ये पक्ष, हेतू, साध्य या संकल्पनांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे तर्काची कठोरता टिकून राहते. उपमान, कंपॅरिझन, साम्याच्या आधारावर प्राप्त होणारे ज्ञान. उदा. गायीसारखा दिसणारा प्राणी गव्य, रानबैल असतो, असे ऐकून प्रत्यक्ष गव्य पाहिल्यावर ते ज्ञान उपमान असते. उपमान हे विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाला महत्त्व देते, जिथे समानता आणि तुलना यांचा वापर करून नवीन ज्ञान प्राप्त केले जाते. शब्द, वर्बल टेस्टिमनी, विश्वसनीय व्यक्ती किंवा शास्त्रवचनांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान. वेदमंत्र, ऋषींचे वचन किंवा ज्ञानी व्यक्तींनी सांगितलेले सत्य, शब्द प्रमाण हे ज्ञान मिळवण्याचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो, जिथे परंपरेचे आणि प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित होते.
न्यायदर्शन केवळ तर्कशास्त्राची मांडणी करत नाही, तर ते पदार्थांचे, ज्यांची चर्चा वैशेषिक दर्शनातही आहे, आणि प्रमेयांचे, ज्ञानाचे विषय, विश्लेषण करते. आत्म्याचे अस्तित्व, ईश्वर आणि मुक्ती या संकल्पनांवरही न्यायदर्शन प्रकाश टाकते. या दर्शनाचा मूळ उद्देश दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी अपवर्ग, मोक्ष प्राप्त करणे हा आहे. त्यासाठी मिथ्याज्ञान नष्ट करून तत्वज्ञानाची, वास्तवतेचे ज्ञान प्राप्ती करणे आवश्यक आहे असे न्यायदर्शन सांगते. न्यायदर्शनाने भारतीय विचारसरणीत तर्कशुद्धता, विश्लेषण क्षमता आणि ज्ञानाच्या अचूकतेची पायाभरणी केली. आजही कायदेशीर वादविवाद, वैज्ञानिक शोध आणि तात्विक चर्चांमध्ये न्यायदर्शनाच्या प्रमाणांचा आणि तर्कांचा प्रभाव दिसून येतो. वैशेषिक दर्शन, कणाद, परमाणु सिद्धांत आणि जगाची रचना. वैशेषिक दर्शन हे महर्षी कणाद यांनी वैशेषिक सूत्रे या ग्रंथातून मांडले. न्यायदर्शनाशी याचे अनेक विचार जुळतात, त्यामुळे त्यांना न्यायवैशेषिक असे एकत्रितपणे संबोधले जाते. परमाणु सिद्धांत, पदार्थांचे वर्गीकरण, जगाची रचना आणि त्यांच्या गुणभावांचा अभ्यास हे या दर्शनाचे मुख्य लक्ष्य आहे. वैशेषिक दर्शन विश्वातील सर्व वस्तूंचे पदार्थांमध्ये वर्गीकरण करते, जे ज्ञान प्राप्त करण्याचे विषय आहेत. कणादांनी 7 पदार्थांची संकल्पना मांडली. द्रव्य, सबस्टन्स, ज्यामध्ये गुण आणि कर्म राहतात. उदा. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, काल, दिक, दिशा, आत्मा, मन. हे 9 द्रव्ये जगाच्या निर्मितीचा आधार आहेत. गुण, क्वालिटी, द्रव्यांमध्ये राहणारे वैशिष्ट्य. उदा. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. गुण हे द्रव्याचे स्वरूप स्पष्ट करतात. कर्म, ॲक्शन, द्रव्यांची हालचाल किंवा क्रिया. उदा. उत्क्षेपण, वर फेकणे, अवक्षेपण, खाली फेकणे, आकुंचन, आकुंचन पावणे, प्रसारण, प्रसरण पावणे, गमन, जाणे. कर्म हे जगाच्या गतिशीलतेचे कारण आहे. सामान्य, जनरॅलिटी, अनेक द्रव्यांमध्ये समान असणारे गुणधर्म. उदा. मनुष्यत्व हे सर्व मानवांमध्ये समान आहे. हे जाती किंवा प्रजाती म्हणून ओळखले जाते. विशेष, पर्टिक्युलॅरिटी, एका द्रव्याला दुसऱ्यापासून वेगळे करणारे वैशिष्ट्य हे प्रत्येक परमाणूला एकमेकांपेक्षा भिन्न ठरवते आणि जगातील विविधतेला आधार देते. विशेष हे अणू आणि इतर मूलभूत घटकांना ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख टिकून राहते. समवाय, इन्हेरेन्स, अविभाज्य आणि नित्य संबंध. उदा. गुण आणि गुणवान, अवयव आणि अवयवी यांचा संबंध. समवाय संबंध हा मूलभूत आणि अनिवार्य मानला जातो. अभाव, नॉन एक्झिस्टन्स, कोणत्याही वस्तूची अनुपस्थिती. वैशेषिक दर्शनाने अभाव ही एक स्वतंत्र कोटी मानली, ज्यामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते. वैशेषिक दर्शनाचा सर्वात महत्त्वाचा योगदान म्हणजे त्याचा परमाणु सिद्धांत, ॲटॉमिक थिओरी. या सिद्धांतानुसार सर्व भौतिक वस्तू अदृश्य, अविभाज्य आणि अविनाशी परमाणूंपासून बनलेल्या आहेत. हे परमाणू एकत्रित येऊन जग निर्माण करतात आणि त्यांचे विघटन होऊन जग नाश पावते. कणादांचा परमाणु सिद्धांत हा आधुनिक भौतिकशास्त्रातील अणु सिद्धांताशी काही प्रमाणात साधर्म्य दाखवतो. हे विशेष आहे. एकंदरीत वैशेषिक दर्शन विश्वाच्या भौतिक संरचनेचे, पदार्थांचे आणि त्यांच्या मूलभूत घटकांचे सखोल विश्लेषण करते. हे दर्शन जगाच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाचा शोध घेते आणि मानवाला भौतिक जगाचे ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते. मोक्षप्राप्तीसाठी पदार्थांचे खरे स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे असे वैशेषिक दर्शन मानते. सांख्यदर्शन, कपिल, पुरुष आणि प्रकृती द्वैताच्या निर्मितीची व्याख्या. सांख्यदर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात प्राचीन आणि प्रभावशाली दर्शनांपैकी एक मानले जाते.
महर्षी कपिल यांनी सांख्यसूत्रे या ग्रंथातून याची मांडणी केली. पुरुष आणि प्रकृती द्वैताच्या निर्मितीची व्याख्या. विवेक साधनेमुळे मोक्ष हे या दर्शनाचे मुख्य सूत्र आहे. सांख्यदर्शन हे द्वैतवादी ड्युलिस्टिक दर्शन आहे, कारण ते पुरुष, चेतना आणि प्रकृती जड तत्व या दोन स्वतंत्र, शाश्वत आणि मूलभूत तत्वांचे अस्तित्व स्वीकारते. सांख्यदर्शनानुसार जग प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, म्हणजे ती 3 गुणांनी बनलेली आहे. सत्व, गुडनेस, प्युरिटी, लाईट हे गुण सुख, ज्ञान आणि प्रकाश यांचे प्रतीक आहे. रजस, ऍक्टिव्हिटी, पॅशन, मोशन हे गुण क्रियाशीलता, वेदना आणि गती यांचे प्रतीक आहे. मस, इनर्शिया, डार्कनेस, इग्नोरन्स हे गुण जडत्व, अज्ञान आणि अंधार यांचे प्रतीक आहे. या 3 गुणांच्या समतोल अवस्थेला प्रकृती म्हणतात. जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा प्रकृतीतून विश्वाची निर्मिती होते. प्रकृतीपासून महत्त्व, बुद्धी, अहंकार, अभिमान, मन, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे एकूण 24 तत्वे विकसित होतात. दुसरे मूलभूत तत्व म्हणजे पुरुष. पुरुष हा शुद्ध चेतना आहे, जो निर्गुण, निष्क्रिय आणि केवळ द्रष्टा, साक्षी आहे. तो कोणत्याही बदलापासून किंवा गुणामुळे प्रभावित होत नाही. पुरुष हा अनादी, अनंत आणि असंख्य आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये एक स्वतंत्र पुरुष असतो. सांख्यदर्शनानुसार जगातील दुःख आणि बंधन हे पुरुष आणि प्रकृती यांच्यातील अविवेक, गैरसमज मुळे निर्माण होते. पुरुष स्वतःला प्रकृतीचे गुणधर्म मानू लागतो आणि त्यामुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो. मोक्ष प्राप्त करण्यासाठी पुरुषाने प्रकृतीपासून स्वतःला वेगळे ओळखणे म्हणजे विवेकज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. जेव्हा पुरुषाला हे ज्ञान होते की तो प्रकृतीपासून वेगळा आहे, तेव्हा तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि कैवल्य, मोक्ष प्राप्त करतो. सांख्यदर्शन हे योगदर्शनाचा तात्विक आधार आहे. योगदर्शन सांख्यदर्शनाच्या तत्वज्ञानाचा उपयोग करून ध्यानाच्या आणि आत्मनियंत्रणाच्या माध्यमातून विवेकज्ञान कसे प्राप्त करावे हे शिकवते. सांख्यदर्शनाने भारतीय मानसशास्त्र आणि आध्यात्मिक विकासाच्या अनेक संकल्पनांना पायाभूत आधार दिला आहे. योगदर्शन, पतंजली मनाचा नियंत्रण आणि तत्वज्ञानाची प्रत्यक्ष साधना, अष्टांगयोग. योगदर्शन हे महर्षी पतंजली यांनी योगसूत्रे या ग्रंथातून मांडले. हे दर्शन सांख्यदर्शनाच्या तात्विक पायावर आधारित असले तरी ते प्रत्यक्ष साधनेवर आणि चित्तवृत्ती निरोध, मनाच्या वृत्तींचा निरोध करण्यावर अधिक भर देते. मनाचा नियंत्रण, तत्वज्ञानाची प्रत्यक्ष साधना, अष्टांगयोग हे या दर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. योगदर्शनाचा मुख्य उद्देश चित्ताच्या वृत्तींचा निरोध करून पुरुषाला प्रकृतीपासून वेगळे ओळखणे आणि कैवल्य, मोक्ष प्राप्त करणे हा आहे. यासाठी पतंजलींनी अष्टांगयोग, योगाची 8 अंगे सांगितला आहे. यम, एथिकल रिस्ट्रेंट्स, नैतिक नियम. यात अहिंसा, गैरहिंसा, सत्य, खरे बोलणे, अस्तेय, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, संयम आणि अपरिग्रह, संचयन करणे यांचा समावेश आहे. हे सामाजिक आणि नैतिक आचरणाचे नियम आहेत. नियम. पर्सनल ऑब्झर्व्हन्सेस, वैयक्तिक आचरण नियम. यात शौच, शारीरिक व मानसिक शुद्धता, संतोष, समाधान, तप, तपस्या, स्वाध्याय, आत्मचिंतन, शास्त्राध्ययन आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वरावर श्रद्धा व समर्पण यांचा समावेश आहे. आसन. पॉस्चर्स, शरीराला स्थिर आणि सुखकर स्थितीत ठेवणे. आसनामुळे शरीर लवचिक होते आणि ध्यानासाठी तयार होते. प्राणायाम. ब्रेथ कंट्रोल, श्वासप्रश्वासावर नियंत्रण ठेवणे. प्राणायामामुळे प्राणशक्ती नियंत्रित होते आणि मन शांत होते. प्रत्याहार.
सेन्स विथड्रॉल इंद्रियांना बाह्य विषयांपासून मागे घेणे. यामुळे मन एकाग्र होते. धारणा. कॉन्सन्ट्रेशन मनाला एकाच विषयावर स्थिर करणे. ध्यान. मेडिटेशन ध्येय विषयावर मनाची अखंड एकाग्रता. समाधी. ॲब्झॉर्प्शन ध्यानाच्या अंतिम अवस्थेत चित्त ध्येय विषयाशी एकरूप होते, ज्यामुळे आत्म्याचे खरे स्वरूप प्रकट होते. ही मोक्षाची किंवा कैवल्याची अवस्था आहे. योगदर्शन केवळ शारीरिक आसनांपुरते मर्यादित नसून ते एक सखोल मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. याचा उद्देश केवळ शारीरिक आरोग्य सुधारणे नव्हे, तर मनाला नियंत्रित करून आत्मसाक्षात्कार घडवून आणणे हा आहे. योगदर्शनाने भारतीय आध्यात्मिक परंपरेत एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आजही त्याचा जगभरात प्रचंड प्रभाव दिसून येतो, विशेषतः मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्यासाठी. पूर्वमीमांसा, जैमिनी कर्मकांड आणि वेदविधींचा अभ्यास. पूर्वमीमांसा दर्शन हे महर्षी जैमिनी यांनी मीमांसा सूत्रे या ग्रंथातून मांडले. याला कर्ममीमांसा असेही म्हणतात. वेदांत प्रदेश नाही, पण कर्मकांड आणि वेदविधींचा अभ्यास. कर्तव्य, साधना आणि निस्वार्थ कर्म हे या दर्शनाचे मुख्य लक्ष्य आहे. पूर्वमीमांसा दर्शनाचा मुख्य भर वेदांच्या कर्मकांडावर, म्हणजे यज्ञ, विधी आणि धार्मिक कृत्यांच्या योग्य आचरणावर आहे. हे दर्शन वेदांना परमप्रमाण मानते आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट धर्म, कर्तव्य आणि त्यातून मिळणाऱ्या फळाचा अभ्यास करणे आहे. मीमांसकांचा असा विश्वास आहे की वेद हे नित्य आणि अपौरुषेय, मानवनिर्मित नसलेले आहेत आणि त्यांचे शब्द स्वतःच प्रमाण आहेत. त्यामुळे वेदांनी सांगितलेले कर्म, यज्ञ, अनुष्ठान निःसंशयपणे फळ देतात. पूर्वमीमांसा दर्शन दोन मुख्य पैलूंवर भर देते. शब्द प्रमाण. वेदांचे शब्द हे अंतिम प्रमाण आहेत आणि त्यांच्या अर्थाचे सखोल विश्लेषण करणे हे महत्त्वाचे आहे. मीमांसकांनी भाषेचे, शब्दांचे आणि वाक्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. धर्माचे पालन. धर्माचे पालन केल्याने ऐहिक सुख आणि पारलौकिक कल्याण प्राप्त होते. कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते निस्वार्थ भावाने केले पाहिजे असे ते मानतात. मीमांसक मोक्षापेक्षा स्वर्गादी फलप्राप्तीला अधिक महत्त्व देतात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की वेदांनी सांगितलेले कर्म केल्याने ते फळ निश्चित मिळते. त्यांचे मुख्य लक्ष धर्म या संकल्पनेवर केंद्रित होते, ज्यामध्ये विहित कर्मे आणि त्यांच्या नियमांचा समावेश होता. पूर्वमीमांसेचा भारतीय विधी आणि कायद्याच्या विकासावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यांचे विश्लेषण आणि अर्थनिर्णय करण्याच्या पद्धती आजही कायदेशीर आणि धार्मिक चर्चेत उपयुक्त ठरतात. वेदांत उत्तरमीमांसा, बद्रायण, वेदव्यास उपनिषदेचा सार, ब्रह्मसूत्रातील तत्त्वज्ञान. वेदांत दर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात प्रभावशाली आणि व्यापक दर्शनांपैकी एक आहे. याला उत्तरमीमांसा असेही म्हणतात, कारण ते वेदांच्या अंतिम भागांवर म्हणजे उपनिषदांवर आधारित आहे. महर्षी बद्रायण, वेदव्यास यांनी ब्रह्मसूत्रे या ग्रंथातून या दर्शनाची मांडणी केली, जी उपनिषदांमधील विखुरलेल्या विचारांना एकसूत्रीय पद्धतीने मांडते. उपनिषदेचा सार, ब्रह्मसूत्रातील तत्त्वज्ञान हे वेदांताचे मुख्य उद्दिष्ट आहे. वेदांत दर्शन हे ब्रह्म, अंतिम सत्य, आत्मा, व्यक्तीचे आंतरिक सत्य आणि मोक्ष यावर केंद्रित आहे. वेदांताच्या अनेक शाखा आहेत, ज्या ब्रह्म आणि आत्म्याच्या संबंधाविषयी भिन्न मते मांडतात. प्रमुख शाखा खालीलप्रमाणे आहेत. अद्वैत वेदांत. शंकराचार्य आत्मा ब्रह्म. आद्य शंकराचार्यांनी इ. 788 ते 820 अद्वैत वेदांताची मांडणी केली, जी भारतीय तत्त्वज्ञानातील एक सर्वोच्च विचारप्रणाली मानली जाते. एकमेवाद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म हे एक आणि अद्वितीय आहे, हे अद्वैताचे मूळ सूत्र आहे. यानुसार आत्मा, व्यक्तीचे स्वत्व आणि ब्रह्म, अंतिम सत्य, हे वस्तुतः एकच आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापर. ब्रह्म सत्य आहे,
जग मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मच आहे, दुसरा कोणी नाही, हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. शंकराचार्यांच्या मते जग माया अज्ञान मुळे सत्य वाटते, पण ते केवळ एक आभास आहे. जेव्हा अज्ञान दूर होते तेव्हा आत्म्याला ब्रह्मत्वाचे ज्ञान होते आणि मोक्ष मुक्ती प्राप्त होते. मोक्ष म्हणजे ब्रह्मस्वरूपात विलीन होणे नव्हे, तर स्वतः ब्रह्मच असल्याची जाणीव होणे. हे दर्शन ज्ञानमार्ग ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती वर भर देते. शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 मठांची स्थापना करून या दर्शनाचा प्रसार केला. विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य आत्मा व ब्रह्म एकत्र पण भेद रामानुजाचार्य इस 1017 ते 1136 यांनी विशिष्टाद्वैत वेदांताची स्थापना केली. या दर्शनानुसार आत्मा आणि ब्रह्म हे एकत्र असले तरी त्यांच्यात काही प्रमाणात भेद आहे. रामानुजाचार्यांनी ब्रह्म हे सगुण सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी गुणसंपन्न मानले. त्यांच्या मते ब्रह्म हे विशिष्ट आहे, म्हणजे ते चेतना आत्मा आणि अचेतना जग यांनी युक्त आहे, जे त्याचे विशेषण आहेत. आत्मा आणि जग हे ईश्वराच्या शरीरासारखे आहेत आणि ईश्वर त्यांचे आत्मा आहे. या दर्शनानुसार मोक्ष म्हणजे ब्रह्माशी समानता प्राप्त करणे, पण ब्रह्म होणे नव्हे, भक्ती ईश्वरावरील प्रेम आणि समर्पण हा मोक्षप्राप्तीचा मुख्य मार्ग आहे असे रामानुजाचार्य मानतात. विशिष्टाद्वैत दर्शनाने दक्षिण भारतात वैष्णव भक्ती चळवळीला मोठी प्रेरणा दिली. द्वैत मध्वाचार्य आत्मा व ईश्वर पूर्ण वेगळे मध्वाचार्य इस 1199 ते 1278 यांनी द्वैत वेदांताची मांडणी केली. या दर्शनानुसार आत्मा जीव आणि ईश्वर ब्रह्म हे पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आहेत. मध्वाचार्यांनी 5 प्रमुख भेदांवर भर दिला: ईश्वर जीव भेद, ईश्वर जड भेद, जीव जीव भेद, जीव जड भेद आणि जडजड भेद. ईश्वर हा परमोच्च आणि सर्वगुण संपन्न आहे, तर जीव हे ईश्वरावर अवलंबून आहेत. मोक्ष म्हणजे ईश्वराच्या कृपेने त्याच्या सान्निध्यात कायमचे राहणे. भक्ती हाच मोक्षाचा एकमेव मार्ग आहे असे मध्वाचार्य मानतात. द्वैत दर्शनाने कर्नाटक आणि आसपासच्या प्रदेशात वैष्णव भक्तीला प्रोत्साहन दिले. अन्य शाखा अचिंत्य भेदाभेद, शुद्धाद्वैत इत्यादी. वेदांताच्या या 3 प्रमुख शाखांव्यतिरिक्त आणखीही काही शाखा आहेत ज्यांनी ब्रह्म, आत्मा आणि जगाच्या संबंधांवर विविध विचार मांडले आहेत. अचिंत्य भेदाभेद चैतन्य महाप्रभू या दर्शनानुसार ईश्वर आणि त्याचे सृष्टी अचिंत्य अकल्पनीय प्रकारे भेद भिन्न आणि अभेद अभिन्न आहेत. ही संकल्पना विशेषतः बंगालमधील गौडीय वैष्णव परंपरेत महत्त्वाची आहे. शुद्धाद्वैत वल्लभाचार्य या दर्शनानुसार ब्रह्म हे शुद्ध मायारहित आणि द्वैतरहित आहे. जग हे ब्रह्मपासूनच प्रकट झाले आहे आणि ते ब्रह्मस्वरूपाचेच अविभाज्य अंग आहे. भक्ती आणि कृष्णाची उपासना हा मोक्षाचा मार्ग आहे. वेदांत दर्शन त्याच्या विविध शाखांसह भारतीय आध्यात्मिकतेचा आणि तत्त्वज्ञानाचा कळस मानले जाते. या दर्शनाने आत्मज्ञानावर, ब्रह्माच्या स्वरूपावर आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गांवर सखोल विचार मंथन केले आहे, जे आजही जगभरातील लोकांना आकर्षित करते. 2. नास्तिक आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान. हेटरडॉक्स अँड मटेरियलिस्टिक फिलॉसॉफीज. भारतीय तत्त्वज्ञानात केवळ वेदप्रमाण मानणारी दर्शनेच नाही, तर वेदांचे प्रामाण्यन मानणारी आणि काही प्रमाणात लोकशाहीवादी किंवा भौतिकवादी विचारांची मांडणी करणारी दर्शनेही अस्तित्वात होती. त्यांना नास्तिक दर्शने असे म्हटले जाते, पण येथे नास्तिक या शब्दाचा अर्थ ईश्वरावर विश्वास नसणारा असा नसून वेदांचे प्रामाण्यन मानणारा असा आहे. 2.1 चार्वाक लोकायत संकल्प नाही, स्वप्न नाही, प्रत्यक्ष हेच शास्त्र. चार्वाक दर्शन, ज्याला लोकायत असेही म्हणतात, हे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन आहे.
याचे मूळ बृहस्पती सूत्रे या प्राचीन ग्रंथात मानले जाते, तरी त्याचे बरेच मूळ ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. संकल्प नाही, स्वप्न नाही. प्रत्यक्ष हेच शास्त्र हा या दर्शनाचा गाभा आहे. चार्वाक मतानुसार केवळ प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभवलेले ज्ञान हेच सत्य आणि विश्वसनीय प्रमाण आहे. ते अनुमान, उपमान किंवा शब्द या प्रमाणांना स्वीकारत नाही, कारण त्यांच्या मते ती भ्रामक असू शकतात. या दर्शनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. एकमेव प्रमाण प्रत्यक्ष. चार्वाक दर्शनानुसार आपण जे काही प्रत्यक्ष पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, तेच खरे आहे. इतर सर्व ज्ञान केवळ कल्पना किंवा भ्रम आहेत. भौतिकवाद. जग केवळ 4 महाभूतांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू बनलेले आहे असे चार्वाक मानतात. आकाश हे ते स्वीकारत नाहीत. आत्म्याचे नकार. आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक यांसारख्या पारलौकिक संकल्पनांना ते नाकारतात. त्यांच्या मते शरीरच आत्मा आहे आणि शरीराच्या नाशासोबत आत्म्याचाही अंत होतो. भस्म झालेल्या शरीराला परत येणे कोठून असे ते विचारतात. सुखवाद. जीवनातील मुख्य उद्दिष्ट सुख प्राप्त करणे हे आहे असे चार्वाक सांगतात. याव जीवेत सुख जीवेत ऋण कृत्वा घीत पिबेत. जोपर्यंत जगाल, सुखी जगा, कर्ज काढूनही तूप प्या, हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. ईश्वराचे नकार. ते कोणत्याही परमेश्वराचे, सृष्टिकर्त्याचे किंवा धर्माचे अस्तित्व स्वीकारत नाहीत. कर्मकांडे, यज्ञविधी आणि धार्मिक रूढींना ते निरर्थक मानतात. चार्वाक दर्शनाने भारतीय तत्त्वज्ञानाच्या कठोर आध्यात्मिक वातावरणात एक वेगळा, भौतिकवादी दृष्टिकोन मांडला. त्यांचा प्रभाव जरी तात्पुरता असला तरी त्यांनी इतर दर्शनांना आपल्या कल्पनांचे समर्थन करण्यासाठी अधिक कठोर तर्कशुद्धता अवलंबण्यास उद्युक्त केले. आजीविक. निर्धर्म विवेश, नेतिवाद. प्रत्येक घटना लेखोपत्री. आजीविक दर्शन हे खली गोसाला यांनी स्थापन केले होते, जे भगवान बुद्धांच्या समकालीन होते. हे दर्शन आता पूर्णपणे नामशेष झाले आहे आणि त्यांचे मूळ ग्रंथ उपलब्ध नाहीत, परंतु बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. निर्धर्मविवेश, नेतिवाद. प्रत्येक घटना लेखोपत्री हे या दर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आजीविकांचा मुख्य सिद्धांत नेतिवाद, फेटलिझम आहे. नेतिवादानुसार जीवनातील प्रत्येक घटना भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंत पूर्वनियोजित आणि अट आहे. मानवी प्रयत्नांना किंवा कर्मांना काहीही महत्त्व नाही, कारण सर्व काही नियतीने निश्चित केले आहे. प्रमुख वैशिष्ट्ये. अट नियती. आजीविकांच्या मते मनुष्य कितीही प्रयत्न करो, त्याचे आयुष्य आणि भवितव्य पूर्वनिश्चित असते. दुःख, सुख, यश, अपयश हे सर्व नियतीने ठरवलेले असते आणि त्यात बदल करणे शक्य नाही. कर्मफलाचा नकार. कर्मफलाच्या सिद्धांताला ते नाकारतात. चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते किंवा वाईट कर्म केल्याने वाईट फळ मिळते, हे ते मान्य करत नाहीत. मोक्षाची संकल्पना. त्यांच्या मते मोक्ष, दुःखातून मुक्ती, ही देखील एक पूर्वनिश्चित अवस्था आहे, जी योग्य वेळी नियतीनेच घडवून आणली जाते. नैसर्गिक विकास. आजीविक विश्वासाने मानवाच्या नैतिक किंवा सामाजिक जबाबदाऱ्या कमी केल्या, कारण त्यांचे मत होते की सर्व काही नैसर्गिकरित्या घडते. आजीविक दर्शन हे बौद्ध आणि जैन दर्शनांच्या विरुद्ध होते, कारण ती दोन्ही दर्शने मानवी प्रयत्नांना आणि नैतिक आचरणाला महत्त्व देतात. त्यांचे विचार कालांतराने लुप्त झाले असले तरी त्यांनी भारतीय विचारांच्या विविधतेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अज्ञेयवाद, संशयवाद, उच्छेदवाद, नित्यवाद, अक्रियावाद. भारतीय तत्त्वज्ञानात केवळ सुस्थापित दर्शनेच नव्हती, तर काही तात्पुरत्या किंवा अल्पपरिचित विचारसरणीही होत्या, ज्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आधारित होत्या. अज्ञेयवाद, ॲग्नॉस्टिसिझम यानुसार काही मूलभूत प्रश्नांची, उदा. ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप, उत्तरे मानवी बुद्धीने देणे शक्य नाही.
ते या प्रश्नांवर कोणताही निश्चित निष्कर्ष काढत नाहीत. संशयवाद स्केप्टिसिझम या विचारसरणीनुसार कोणत्याही गोष्टीवर निश्चितपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. ते प्रत्येक गोष्टीवर शंका घेतात आणि कोणत्याही ज्ञानाची अंतिम सत्यता मान्य करत नाहीत. उच्छेदवाद अन्नायलेशनिझम ही विचारधारा मृत्यूनंतर आत्म्याचे किंवा व्यक्तीचे पूर्णपणे अस्तित्व संपते असे मानते. पुनर्जन्म किंवा आत्म्याचे सातत्य ते नाकारतात. चार्वाक दर्शनाशी याचे काही प्रमाणात साधर्म्य आहे. नित्यवाद एटर्नॅलिझम यानुसार आत्मा किंवा जग नित्य शाश्वत आहेत आणि ते कधीही नष्ट होत नाहीत. ही संकल्पना अनेक आध्यात्मिक दर्शनांमध्ये आढळते, परंतु विशिष्ट संदर्भात ती एक स्वतंत्र विचारधारा म्हणून अस्तित्वात होती. अक्रियावाद नॉनॅक्शनिझम ही विचारधारा कर्मांच्या फलांना किंवा कर्मांच्या नैतिक परिणामांना महत्त्व देत नाही. त्यांच्या मते कर्म केले तरी त्याचे फळ निश्चित नसते किंवा ते पूर्वनियोजित असते. आजीविक दर्शनाशी याचे काही साधर्म्य आहे. या विचारसरणींनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या चर्चांना अधिक व्यापक बनवले आणि विविध दृष्टिकोन मांडले, ज्यामुळे मुख्य दर्शनांना त्यांच्या सिद्धांतांचे अधिक सखोल आणि तर्कशुद्ध समर्थन करावे लागले. बौद्ध तत्त्वज्ञान चतुर्थ आर्यसत्य अष्टांग मार्ग अनात्मवाद. बौद्ध तत्त्वज्ञान हे भगवान गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम यांनी स्थापन केले, जे इसपू 6व्या शतकात होऊन गेले. हे दर्शन वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही आणि म्हणूनच नास्तिक दर्शनामध्ये समाविष्ट आहे. बौद्ध धर्माने भारताबाहेरही प्रचंड प्रसार केला आणि आजही ते जगातील एक प्रमुख धर्म आणि तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जाते. बुद्धाच्या शिकवणीचा गाभा 4 आर्यसत्यांमध्ये 4 नोबल ट्रूथ्स आहे. दुःख आर्यसत्य द ट्रूथ ऑफ सफरिंग जीवन हे दुःखमय आहे. जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यू, प्रिय व्यक्तींपासून दुरावणे, अप्रिय गोष्टींशी संबंध येणे, इच्छित वस्तून मिळणे हे सर्व दुःख आहे. दुःखसमुद्य आर्यसत्य द ट्रूथ ऑफ द ओरिजिन ऑफ सफरिंग दुःखाचे कारण तृष्णा, इच्छा, वासना आहे. ही तृष्णा वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, आकांक्षा आणि आसक्तीतून निर्माण होते. दुःखनिरोध आर्यसत्य द ट्रूथ ऑफ द सेसेशन ऑफ सफरिंग तृष्णेचा पूर्णपणे नाश केल्यास दुःख थांबवता येते. ही दुःखाच्या समाप्तीची म्हणजेच निर्वाणाची अवस्था आहे. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा आर्यसत्य द ट्रूथ ऑफ द पाथ टू द सेसेशन ऑफ सफरिंग दुःखाचा अंत करण्यासाठी अष्टांग मार्ग नोबल एटफोल्ड पाथ आहे. हा मार्ग दुःखमुक्तीचा मार्ग आहे. अष्टांग मार्ग नोबल एटफोल्ड पाथ. अष्टांग मार्ग हा बौद्ध धर्माचा नैतिक आणि आध्यात्मिक आचरणाचा आधार आहे. यात 8 गोष्टींचा समावेश आहे. सम्यक दृष्टी राईट अंडरस्टँडिंग 4 आर्यसत्यांचे योग्य ज्ञान. सम्यक संकल्प राईट थॉट अहिंसा, प्रेम आणि करुणा यावर आधारित विचार. सम्यक वाचा राईट स्पीच खोटेन बोलणे, कठोर शब्द न वापरणे, निंदान करणे. सम्यक कर्मांत राईट ॲक्शन चोरी न करणे, हिंसा न करणे, लैंगिक गैरवर्तन करणे. सम्यक आजीविका राईट लाईव्हलीहूड प्रामाणिकपणे उपजीविका करणे. सम्यक व्यायाम राईट एफर्ट वाईट विचार थांबवण्यासाठी आणि चांगले विचार विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती राईट माइंडफुलनेस शरीराच्या, मनाच्या आणि भावनांच्या प्रत्येक क्षणाबद्दल जागरूक असणे. सम्यक समाधी राईट कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि ध्यान विकसित करणे. अनात्मवाद अनात्ता नोसेल्फ बौद्ध तत्त्वज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे अनात्मवाद. बुद्धांनी आत्म्याच्या शाश्वत अनचेंजिंग सेल्फ अस्तित्वाला नकार दिला. त्यांच्या मते व्यक्ती हे 5 स्कंधांचे फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल फॉर्मेशन्स, कॉन्शियसनेस एक तात्पुरते आणि सतत बदलणारे संयोजन आहे. या स्कंधांमध्ये काहीही मी किंवा माझे असे शाश्वत नाही.
ही अनात्म्याची संकल्पना आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त होण्यासाठी महत्त्वाची आहे. क्षणिकवाद मोमेंटरीनेस बौद्ध दर्शनानुसार सर्व वस्तू आणि घटना क्षणिक आहेत, म्हणजे त्या प्रत्येक क्षणी बदलत असतात. काहीही शाश्वत किंवा स्थिर नाही. बौद्ध धर्माने अहिंसा, करुणा, मध्यम मार्ग आणि सर्व प्राणिमात्रांबद्दल समानतेचा संदेश दिला. त्यांनी वर्णव्यवस्थेचा आणि कर्मकांडाचा निषेध केला, ज्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आकर्षित केले. बौद्ध तत्त्वज्ञानाने भारतीय कलेवर, साहित्यावर आणि समाज जीवनावर खोलवर प्रभाव टाकला आहे. जैन तत्त्वज्ञान अहिंसा, अनेकांतवाद, आत्मशुद्धीचा मार्ग. जैन तत्त्वज्ञान हे भगवान महावीर इ.स.पू. 6वे शतक यांनी व्यवस्थितपणे मांडले, जरी ते 24 तीर्थंकरांच्या परंपरेचा भाग होते. हे दर्शन वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही आणि नास्तिक दर्शनामध्ये समाविष्ट आहे. जैन धर्माचा मुख्य भर आत्मनियंत्रण, अहिंसा आणि नैतिक आचरणावर आहे. जैन तत्त्वज्ञानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. अहिंसा. नॉनव्हायलेन्स अहिंसा हा जैन धर्माचा मूळ आधारस्तंभ आहे. केवळ शारीरिक हिंसा नव्हे, तर मानसिक आणि वाचिक हिंसेचाही ते त्याग करतात. सर्व जीव, कीटक, प्राणी, वनस्पती हे समान आहेत आणि त्यांना दुखवू नये असे ते मानतात. या संकल्पनेमुळे जैन धर्माने पर्यावरण संरक्षण आणि प्राणी कल्याणावर नेहमीच भर दिला आहे. अनेकांतवाद. मल्टीफसिट रियालिटी अनेकांतवाद म्हणजे सत्याला अनेक पैलू आहेत आणि ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. कोणताही एक दृष्टिकोन पूर्ण सत्य असू शकत नाही. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अंध आणि हत्तीची गोष्ट, जिथे प्रत्येक अंध व्यक्ती हत्तीच्या ज्या भागाला स्पर्श करतो त्यालाच तो संपूर्ण हत्ती मानतो. अनेकांतवादामुळे जैन दर्शनाने धार्मिक सहिष्णुता आणि भिन्न मतांचा आदर करण्याला प्रोत्साहन दिले. स्यादवाद. कंडिशनल प्रेडिकेशन अनेकांतवादाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे स्यादवाद. यानुसार कोणतेही विधान कदाचित किंवा एका दृष्टिकोनातून सत्य आहे असे सांगितले जाते. उदा. स्याद अस्ति, कदाचित ते आहे, स्याद नास्ति, कदाचित ते नाही. यामुळे सत्याचे अनेक पैलू विचारात घेतले जातात. आत्मतत्व आणि जीव. जैन दर्शनानुसार प्रत्येक वस्तूमध्ये जीव, आत्मा असतो. जीव हा शाश्वत, शुद्ध आणि ज्ञानमय असतो. परंतु कर्मबंधनामुळे तो संसारचक्रात अडकतो. मोक्ष प्राप्त करण्यासाठी जीवाने कर्मांचा नाश करणे आवश्यक आहे. कर्मसिद्धांत. जैन धर्मात कर्मसिद्धांताला अत्यंत महत्त्व आहे. कर्मांना सूक्ष्म पदार्थ मानले जाते जे जीवात्म्याला चिकटतात आणि त्याला संसारचक्रात फिरवत राहतात. कर्मबंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी त्रिरत्न 3 ज्युएल्स पाळणे आवश्यक आहे. सम्यक दर्शन. राईट फेथ जैन तत्त्वज्ञानावर दृढ विश्वास. सम्यक ज्ञान. राईट नॉलेज जैन सिद्धांतांचे योग्य ज्ञान. सम्यक चारित्र्य राईट कॉन्डक्ट योग्य नैतिक आचरण. महावीर यांनी सांगितलेली 5 महावर्ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मोक्ष निर्वाण. जेव्हा जीव कर्मांच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा तो मोक्ष प्राप्त करतो. मोक्ष म्हणजे आत्म्याचा शुद्ध आणि अनंत स्वरूपात रमणे. जैन धर्माने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आकर्षित केले आणि व्यापार, कला आणि साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आजही जैन धर्माचे अनुयायी अहिंसेचे पालन करतात आणि नैतिक जीवन जगतात. भक्त परंपरा आणि आधुनिक स्फूर्ती. भक्ती ट्रेडिशन अँड मॉडर्न इन्स्पिरेशन. भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रवास केवळ प्राचीन दर्शनांपर्यंत मर्यादित नाही, तर तो मध्ययुगीन भक्ती परंपरेतून आणि आधुनिक आत्मज्ञानवंतांच्या विचारातूनही पुढे सरकतो. या दोन्ही प्रवाहांनी भारतीय समाजाला आणि जागतिक विचारसरणीला नवी दिशा दिली. भक्तियुग. रामानंद, संत कबीर,
गुरु नानक यांच्यासारख्यांमधून भक्ती आणि समाज चळवळीतील परिवर्तन. भक्ती चळवळ इस 7वे ते 18वे शतक हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे सामाजिक धार्मिक आंदोलन होते. या चळवळीने जात, पंथ, लिंग यांवर आधारित भेदांना नाकारून सर्वसामान्यांना ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग दाखवला, तो म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पण. या काळात अनेक संतकवी उदयास आले, ज्यांनी त्यांच्या अभंग, दोहे आणि पदांमधून आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश दिला. रामानंद इस 14वे शतक उत्तर भारतात भक्ती चळवळीचे एक महत्त्वाचे प्रवर्तक. त्यांनी रामभक्तीचा प्रसार केला आणि कोणत्याही जातीपंथाच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. कबीर, रविदास, सेना, धन्ना यांसारखे त्यांचे अनेक शिष्य वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील होते, ज्यांनी भक्ती चळवळीला व्यापक स्वरूप दिले. रामानंदांनी संस्कृतऐवजी लोकभाषेत उपदेश दिला, ज्यामुळे सामान्य जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहोचले. संत कबीर इस 15वे शतक निर्गुण भक्तिधाराचे एक महान संतकवी. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील भेदभावावर कठोर टीका केली आणि ईश्वराची एकता, निराकार ब्रह्म यावर जोर दिला. कबीरांनी कर्मकांड, मूर्तिपूजा आणि बाह्य धर्माचारांना विरोध केला. त्यांचे दोहे आजही खूप लोकप्रिय आहेत आणि ते समानता, मानवता आणि सत्य यावर आधारित विचारांचा प्रसार करतात. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान असे त्यांचे वचन हे सामाजिक समानतेचे प्रतीक आहे. गुरु नानक इस 15वे शतक शीख धर्माचे संस्थापक. त्यांनी ईश्वर एक आहे, एक ओंकार, जातीभेद नाही आणि स्त्री पुरुषांमध्ये समानता आहे यावर भर दिला. गुरुनानकांनी सामाजिक समानतेचा, निस्वार्थ सेवेचा आणि प्रामाणिक जीवनाचा संदेश दिला. त्यांनी गुरुद्वारामध्ये लंगर, सामुदायिक भोजनालय सुरू केले, जिथे कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा लिंगाचे लोक एकत्र बसून भोजन करतात, जे सामाजिक समानतेचे उत्तम उदाहरण आहे. भक्ती चळवळीने समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेद कमी करण्यास मदत केली. या चळवळीने लोकभाषेत साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन दिले आणि स्त्रीशक्तीलाही आध्यात्मिक क्षेत्रात स्थान दिले. या चळवळीमुळे भारतीय संस्कृती आणि समाजाला एक नवी दिशा मिळाली. आधुनिक आत्मज्ञानवंत स्वामी विवेकानंद आणि योग वेदांताचा जागतिक प्रसार, श्री अरविंद आणि भक्ती विज्ञान यांची संधी, रवींद्रनाथ टागोर आणि मानवतावाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुधारणा धर्मांतर. 19व्या आणि 20व्या शतकात अनेक महान विचारवंत आणि समाजसुधारक उदयास आले, ज्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आधुनिक संदर्भात पुन्हा परिभाषित केले आणि त्याचा जगभर प्रसार केला. स्वामी विवेकानंद इस 1863 ते 1902 श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. त्यांनी वेदांत आणि योगाचे तत्त्वज्ञान पाश्चिमात्य जगात प्रभावीपणे पोहोचवले. 1893च्या शिकागो येथील धर्म परिषदेतील त्यांच्या भाषणाने जगभरातील लोकांना प्रभावित केले. विवेकानंदांनी सांगितले की सर्व धर्मांचे मूळ एकच आहे आणि मानवसेवा हेच ईश्वराची सेवा आहे. त्यांचे उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका हे वचन आजही लाखो तरुणांना प्रेरणा देते. त्यांनी वेदांत तत्त्वज्ञानाला व्यावहारिक रूप दिले आणि राष्ट्रनिर्माणासाठी तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले. श्री अरविंद इस 1872 ते 1950 एक योगी, तत्त्वज्ञ, कवी आणि राष्ट्रभक्त. त्यांनी एकात्मयोग, इंटेग्रल योगा ही संकल्पना मांडली, ज्यात आध्यात्मिक विकास आणि भौतिक प्रगती यांचा समन्वय साधला जातो. श्री अरविंदांनी सांगितले की भक्ती, ज्ञान आणि कर्म हे सर्व एकाच सर्वोच्च सत्याकडे नेणारे मार्ग आहेत. त्यांनी आध्यात्मिक उत्क्रांतीवर भर दिला आणि मानवी चेतनेच्या पुढील विकासाची कल्पना मांडली. त्यांचे दिव्य जीवन, द लाईफ डिवाइन हे पुस्तक त्यांच्या तात्विक विचारांचा कळस आहे. रवींद्रनाथ टागोर
IS 1861 ते 1941 नोबेल पुरस्कार विजेते कवी, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि संगीतकार. टागोरांनी त्यांच्या साहित्यात आणि विचारातून मानवतावादाचा ह्युमॅनिझम पुरस्कार केला. त्यांनी कोणत्याही विशिष्ट धर्माऐवजी मानवजातीची एकता, प्रेम आणि सौंदर्य यावर भर दिला. टागोरांच्या मते ईश्वर मानवी अनुभवात आणि निसर्गात आहे. त्यांच्या गीतांजलीमधील प्रार्थना आणि कविता वैश्विक प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतात. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि कलेचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर IS 1891 ते 1956 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाज सुधारक आणि दलित समाजाचे नेते. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि सामाजिक समानता आणि न्यायासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी हिंदू धर्मातील जातीय भेदभावाला विरोध केला आणि 1956 मध्ये लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकरांनी बुद्धाच्या त्रिरत्नांना बुद्ध, धम्म, संघ आणि अष्टांग मार्गाला आधुनिक संदर्भात महत्त्व दिले. त्यांचे धर्मांतर केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणणारे एक क्रांतिकारक पाऊल होते, ज्याने लाखो लोकांना सन्मानाचे जीवन जगण्याची प्रेरणा दिली. या आधुनिक आत्मज्ञानवंतांनी भारतीय तत्त्वज्ञानाला केवळ प्राचीन ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता, त्याला समकालीन प्रश्नांशी जोडून मानवतेच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी एक शक्तिशाली साधन बनवले. निष्कर्ष. कन्क्लूजन. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ जागरीकरणाची पाठ नव्हे, तर ते एक निरंतर चालणारे ज्ञानयज्ञ आहे. तर्क, श्रद्धा, विज्ञान आणि अनंत अनुभूती यांचा संगम आहे. या प्रवासाने मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. आत्म्याच्या गूढ रहस्यापासून ते वैश्विक नियमांपर्यंत सर्व काही यात समाविष्ट आहे. या प्रवासाने दिले हे मंत्र स्वरूपात कर्मयोग, भारतीय तत्त्वज्ञान केवळ निष्क्रिय चिंतनावर भर देत नाही, तर ते कर्म करण्यालाही अत्यंत महत्त्व देते. भगवद्गीतेतील कर्मयोग हा या दर्शनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पूर्ण करणे, निस्वार्थपणे कर्म करणे हे या दर्शनाचे सार आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले धर्म आणि कर्तव्य पूर्ण करावे, असे ते शिकवते. ज्ञानात योग, ज्ञान हा मोक्षप्राप्तीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आत्म्याचे खरे स्वरूप ओळखणे, ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करणे आणि जगातील मिथ्यात्व समजून घेणे हे ज्ञानयोगाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. अद्वैत वेदांत हे ज्ञानावर आधारित आहे, जे आत्मज्ञानातून मुक्तीचा मार्ग दाखवते. योग्य ज्ञान हे अज्ञानाचा अंधार दूर करते. भक्ती. श्रद्धा. भक्ती हा ईश्वराप्रती प्रेम, समर्पण आणि श्रद्धा यांचा मार्ग आहे. भक्ती चळवळीने सर्वसामान्यांना ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा आणि भावनिक मार्ग दाखवला. कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला बाजूला ठेवून केवळ शुद्ध भक्तीने ईश्वरप्राप्ती होते असे ते मानतात. भक्तीमुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते. 4 आणि अंततः आत्मज्ञान व मोक्ष. भारतीय तत्त्वज्ञानाचे अंतिम ध्येय आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्ती हेच आहे. आत्म्याचे खरे स्वरूप ओळखणे, संसारचक्राच्या बंधनातून मुक्त होणे आणि शाश्वत आनंद प्राप्त करणे हेच या सर्व दर्शनांचे अंतिम उद्दिष्ट आहे. मोक्ष ही केवळ मृत्यूनंतरची अवस्था नसून, ती या जीवनातही प्राप्त करता येणारी एक मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने मानवाला केवळ विचार करण्यास नव्हे, तर स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास प्रेरित केले आहे. हे केवळ ग्रंथ किंवा सिद्धांत नाही, तर ती जगण्याची एक कला आहे, दुःखातून मुक्ती मिळवण्याचा आणि परमानंद अनुभवण्याचा एक मार्ग आहे. आवडलं असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता शास्त्र जास्त आध्यात्मिक स्पर्श देतो.
पुढे भेटूया अधिक तत्वज्ञानाच्या गाभ्याशी. जय हो बुकसोल, किताब की आत्मा.